नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर उडान पुलावरील खड्डा अद्यापही बुजवण्यात आलेला नाही। 3 दिवस उलटूनही दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 2 दिवसांचा अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर उडान पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। खड्डा पडून 3 दिवस उलटूनही प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली असली तरी अद्याप दुरुस्तीला सुरुवात न झाल्याने या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुकाध्यक्ष राकी चौरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना 2 दिवसांची मुदत दिली आहे। निर्धारित कालावधीत पुलावरील खड्ड्याची दुरुस्ती न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। तसेच त्यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केलेत। संभाव्य अपघात टाळण्याकरिता पुलावरील खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करून वाहन चालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। गेल्या 2 दिवसापासून मला मनसर येथील स्थानिक लोकांचा फोन येत होता। मनसर येथील उड्डाणपूलवरती एक मोठा खड्डा झालेला त्यांना दिसण्यात आला होता आणि मला जसा माहिती पडला मी संपूर्ण आपल्या मनसेची टीम घेऊन आणि तिथे पाहणी करण्याकरिता आम्ही गेलो आणि तिथं पाहिल्याच्यानंतर आम्हाला असं आढळला की तो छोटा असा मोठा खड्डा नाही तर खूप मोठा असा खड्डा बनून गेलेला होता, ज्यामुळे अगर एखादी कोणता बाईक या मोठ्या एखादी गाडी अगर तिथून जात आहे तर एवढा मोठा तो भीषण अपघात होण्याची शक्यता होती की त्यामध्ये त्यांचा जीव जाऊ शकत होता। म्हणून आम्ही NHI वाल्यांना तुरंत कॉल केला, त्यांना तुरंत बोलवला, त्यांनी तिथे बॅरिकेडिंग वगैरे केली व त्यांना आम्ही चेतावणी दिली की येत्या 2 दिवसामध्ये हा काम लवकरात लवकर करू, कारण की तो उड्डाणपूल हा जो राष्ट्रीय महामार्ग 44 हा 24 घंटे जलद गतीने आणि मोठे भारी वाहन इथून ये जा करत राहतात। त्यामुळे इथं मोठी एक त्या खड्ड्यामुळे मोठा भीषण अपघात होण्याची शक्यता आहे। म्हणून त्यांना 2 दिवसात काम पूर्ण करायला आम्ही सांगितलेलं आहे। आज त्यांनी सकाळीच येऊन आणि काम सुरू केलेलं आहे। तेव्हा पण आम्ही त्यांना सांगितलं की चांगला आणि दर्जेदार क्वालिटीचं काम तुम्ही करा, 2 दिवस भले लेट करा पण चांगला क्वालिटीचं काम करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे तिथे एक मोठा आंदोलन करण्यात येईल हे आणि त्याच्या सर्वस्व जिम्मेदार प्रशासन राहील। आम्ही त्यांना ही खुली चेतावणी दिलेली आहे। मनसर उडान पुलावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुढील 2 दिवसात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।